सो लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं की ज्या काय कॉम्बिनेशन आहे वेगवेगळ्या ऑर्बिटल्स, ॲटॉमिक ऑर्बिटल्स, ज्यामध्ये एस एस कॉम्बिनेशन बघितलं, त्यानंतर एस पी कॉम्बिनेशन बघितलं, त्यानंतर पी पी कॉम्बिनेशन बघितलं, त्यानंतर पी डी कॉम्बिनेशन बघितलं. आणि हे कॉम्बिनेशन होऊन कसे सिग्मा आणि पाय बॉन्ड्स तयार होतात, कुठले बॉन्डिंग असतात, कुठले अँटी बॉन्डिंग असतात, ही सर्व इन्फॉर्मेशन आपण त्याच्यामध्ये पाहिली. म्हणजे लास्टच्या 2 लेक्चरमध्ये आपण मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरीची सर्व बेसिक इन्फॉर्मेशन, म्हणजे ती का इंट्रोड्यूस केली, त्याची नीड काय होती, त्यानंतर त्याचे फीचर्स काय होते, कुठले कुठले त्याला कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत त्याच्या, त्यानंतर डिफरन्स काय आहे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, LCAO प्रिन्सिपल काय आहे, आणि कॉम्बिनेशन्स काय आहेत, म्हणजे सिग्मा आणि पाय बॉन्ड्स कसे तयार होतात, बॉन्डिंग आणि अँटी बॉन्डिंग कसे तयार होतात, हे सर्व इन्फॉर्मेशन आपण त्याच्यामध्ये पाहिली. आता आजपासून आपल्याला पाहायचं आहे की ॲक्च्युअल जे काय ॲटम्स असतात त्याच्यापासून मॉलिक्युलर ऑर्बिटल्स कसे तयार होतात ते पाहायचे. सो आपला आजचा टॉपिक आहे मॉलिक्युलर ऑर्बिटल एनर्जी लेवल डायग्राम फॉर होमोन्यूक्लियर डायॲटॉमिक मॉलिक्यूल ऑफ फर्स्ट रो. म्हणजे पिरियडिक टेबलमधील आपली जी काय फर्स्ट रो आहे, फर्स्ट रो मध्ये 2च एलिमेंट आहेत, एक आहे हायड्रोजन आणि एक आहे हेलियम. आणि त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, हायड्रोजनचं 1s1, हायड्रोजनचं 1s1 आहे, हेलियमचं आहे 1s2. मग आपल्याला काय करायचं आहे, फक्त ह्या 2 ॲटमचेच काय पाहायचे आहे, मॉलिक्युलर ऑर्बिटल एनर्जी लेवल डायग्राम पाहायचे आहे. ठीक आहे. सो त्यासाठी आता याच्यामध्ये आपण काय पाहणार, बॉन्डिंग म्हणजे काय, कुठे असतात, अँटी बॉन्डिंग कुठे असतात, त्याचं नेमिंग काय आहे ते पाहिलेलंच आहे, परंतु आपण पूर्ण डिटेलमध्ये या एनर्जी लेवल डायग्राममध्ये पाहणार. सो त्यासाठी आपण फर्स्ट ॲटम घेतलेला आहे H2+ आयन. हा याच्यावरती प्लस चार्ज असल्यामुळे हा काय आहे, आयन आहे. ठीक आहे. आता हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला माहिती आहे, ते काय आहे 1s1 आहे. ठीक आहे. आता H+ आयन असल्यामुळे इथे काय तयार होणार आहे, H2+ आयन असल्यामुळे काय पाहिजे होतं, H2 असता तर काय हायड्रोजनचा एक ॲटम आणि एक इलेक्ट्रॉन आणि ह्या दुसऱ्या हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन, याच्यापासून काय तयार होणार होता H2, पण इथे काय तयार झालाय H2+. मग एका जो काय हायड्रोजन असेल या 2 मधील त्याच्यामध्ये काय नसणार आहे, इलेक्ट्रॉन नसणार आहे. त्यामुळे एनर्जी लेवल डायग्राम कशी येईल, ही एनर्जी लेवल डायग्राम एनर्जी नेहमी इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये दाखवायची. ठीक आहे. आता हा काय झाला, एक ॲटॉमिक ऑर्बिटल, हायड्रोजनचा हा एक ॲटॉमिक ऑर्बिटल आणि दुसऱ्या हायड्रोजनचा हा दुसरा ॲटॉमिक ऑर्बिटल, आणि त्याचं जे काय आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ते काय असणार आहे 1s1, म्हणजे फक्त एकाच ॲटॉमिक ऑर्बिटलमध्ये काय असणार आहे, एक इलेक्ट्रॉन प्रेझेंट असणार आहे. ठीक आहे. मग याची जर आपण मॉलिक्युलर ऑर्बिटल्स काढले, याच्या हे 2 ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन होऊन काय तयार होणार, 2 मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होणार. त्यामध्ये एक असणार आहे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आणि दुसरं काय असणार आहे अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. ठीक आहे. बॉन्डिंग जे आहे ते आपण कसं दाखवणार, सिग्मा 1s, आणि अँटी बॉन्डिंग कसं दाखवणार, सिग्मा स्टार 1s. ठीक आहे. आता या ॲटॉमिक ऑर्बिटलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, सिंगल इलेक्ट्रॉन आहे. इलेक्ट्रॉन फिलिंग कसं करायचं, नेहमी लोअर कडून हायर एनर्जी लेवल हायर एनर्जी लेवलकडे इलेक्ट्रॉन फिलिंग करायचं. मग एक इलेक्ट्रॉन असल्यामुळे काय होणार आहे, इलेक्ट्रॉन फक्त कुठल्या मॉलिक्युलर ऑर्बिटमध्ये जाणार आहे, बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटमध्ये जाणार आहे. ठीक आहे. सो हे काय झालं, इलेक्ट्रॉनचं फिलिंग झालं, ते फक्त कशामध्ये असणार आहे, या बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, म्हणजे जी लोअर एनर्जी लेवल आहे त्याच्यामध्ये असणार आहे, म्हणजेच कोणामध्ये असणार आहे, सिग्मा 1s मध्ये प्रेझेंट असणार आहे. मग आपल्याला काय करायचं, याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं. मग इथे लिहायचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज इक्वल टू सिग्मा 1s ब्रॅकेटच्या वरती 1. हे काय झालं, ह्या H2+ आयनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं. ठीक आहे. सो ही काय झाली, H2+ आयनची एनर्जी लेवल डायग्राम झाली, ज्याचा बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिट जे आहे त्याच्यासाठी काय डिनोट करायचं, सिग्मा 1s, आणि अँटी बॉन्डिंगसाठी सिग्मा स्टार 1s. आता हे H+ आयन असल्यामुळे, H2+ आयन असल्यामुळे इलेक्ट्रॉन फक्त एकाच ॲटॉमिक ऑर्बिटलमध्ये, म्हणजे फक्त एकाच हायड्रोजनमध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट असणार आहे, दुसऱ्या हायड्रोजनमध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट नसणार आहे. त्यामुळे याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे, फक्त सिंगल इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. आता याच्यावरूनच आपल्याला काय करायची, जी काय एनर्जी इव्हॉल्व्ह झालेली आहे हे ऑर्बिट तयार होताना, ती काय करायची, आपल्याला कॅल्क्युलेट करायची. त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे, एनर्जी इव्हॉल्व्ह इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल इंटू -β प्लस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल इंटू +β.
बॉन्डिंग असेल तर त्याला मायनस बीटानं मल्टिप्लाय करायचं आणि अँटी बॉन्डिंग असेल तर त्याला काय करायचं, प्लस बीटानं मल्टिप्लाय करायचं. आणि आपल्याला काय घ्यायचे तिथे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स घ्यायचे. ठीक आहे. सो आता हे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय पाहणार आता, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. मग आपल्या बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे, 1 इलेक्ट्रॉन आहे. तो सो 1 इंटू मायनस बीटा प्लस अँटी बॉन्डिंग मध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट नाहीये, त्यामुळे तिथे काय लिहिणार आपण, 0 इंटू प्लस बीटा. हे जेव्हा आपण कॅल्क्युलेट करू तेव्हा मायनस बीटा इंटू 1 इज इक्वल टू मायनस बीटा आणि ह्याचं काय येणार 0. ह्याची ऍडिशन केल्यानंतर मायनस बीटा. सो ही या मायनस बीटाला काय बोललं जातं, स्टॅबिलायझेशन एनर्जी असं बोललं जातं. सो ही जी काय H2 प्लस आयन आहे याची स्टॅबिलायझेशन एनर्जी काय आहे, मायनस बीटा. ठीक आहे. आता याच्यावरच आपल्याला काय काढायचंय, बॉन्ड ऑर्डर काढायची. म्हणजे हे मॉलिक्यूल फॉर्म होताना किती बॉन्ड क्रिएट करणार. ठीक आहे. सो बॉन्ड ऑर्डर म्हणजे काय, नंबर ऑफ बॉन्ड्स बिटवीन 2 ॲटम्स. म्हणजे त्या 2 ॲटम मध्ये किती बॉन्ड्स प्रेझेंट आहेत ते कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. त्यालाच काय बोललं जातं, बॉन्ड ऑर्डर. आणि ही बॉन्ड ऑर्डर आपल्याला कॅल्क्युलेट करायची ह्या फॉर्म्युलाने. बॉन्ड ऑर्डर इज इक्वल टू 1/2 इंटू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल प्लस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, सॉरी मायनस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. ह्या फॉर्म्युलामध्ये जस्ट काय टाकायचे की इलेक्ट्रॉन किती प्रेझेंट आहेत आपल्या बॉन्डिंग आणि अँटी बॉन्डिंग मध्ये ते यामध्ये पुट करायचे आणि त्याच्यावरून काय करायचे, आपले बॉन्ड ऑर्डर कॅल्क्युलेट करायचे. मग आपल्या बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत, 1 आणि अँटी बॉन्डिंग मध्ये 0. हे जेव्हा आपण कॅल्क्युलेट करू तेव्हा काय येणार आपला आन्सर, 1/2. ठीक आहे. 1/2 म्हणजे काय, त्यांनी अर्धा बॉन्ड तयार केलेला आहे. म्हणजे हे काय आहे, समव्हॉट स्टेबल आहे, पूर्णपणे स्टेबल नाहीये. ठीक आहे. सो हे काय आहे, समव्हॉट स्टेबल आहे. ह्या बॉन्ड ऑर्डर याच्यावरूनच आपण काय करतो, या बॉन्ड ऑर्डरवरून जेवढे काही बॉन्ड्स प्रेझेंट आहेत त्या ॲटम मध्ये ते कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे. आपल्याला अजून एक सांगायचं की हे पॅरामॅग्नेटिक आहे की डायमॅग्नेटिक. जेव्हा त्या आयन मध्ये किंवा त्या ॲटम मध्ये अनपेड इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतील तेव्हा ते कसे असतात, पॅरामॅग्नेटिक असतात. आणि जेव्हा पेड इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतील म्हणजे सर्वकडे जर पेअरिंग असेल तर त्याला काय बोलणार आपण, डायमॅग्नेटिक. ठीक आहे. अनपेड इलेक्ट्रॉन्स असतील तर त्याला काय बोलणार, पॅरामॅग्नेटिक. आणि पेड इलेक्ट्रॉन्स असतील तर त्याला काय बोलणार आपण, डायमॅग्नेटिक असं बोलणार. ठीक आहे. सो हे पूर्ण एनर्जी लेवल डायग्राम होती H2 प्लस आयन साठी. ठीक आहे. आता आपल्याला नेक्स्ट आयटम पाहायचा आहे. He मॉलिक्यूल, हेलियम मॉलिक्यूल. He2 मॉलिक्यूल. या अगोदर आपण आयन बघितलं, आता आपल्याला पूर्ण मॉलिक्यूल पाहायचं. ठीक आहे. हेलियमचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते काय आहे, हेलियम इज इक्वल टू 1s2. सेम एनर्जी लेवल डायग्राम येणार, इन्क्रीजिंग एनर्जी, इकडे एक ॲटॉमिक ऑर्बिटल, इकडे एक ॲटॉमिक ऑर्बिटल, हेलियम, हेलियम आणि हेलियम मॉलिक्यूल. ठीक आहे. हे काय झालं, 1s2 1s2. हे काय आहे, ॲटॉमिक ऑर्बिटल्स आहेत. आता या दोघांच्या कॉम्बिनेशन पासून काय तयार होणार, मॉलिक्युलर ऑर्बिटल. हे काय झालं, बॉन्डिंग आणि वरती तयार होईल ते काय असणार आहे, अँटी बॉन्डिंग. ठीक आहे. मग याला नाव देणार आपण सिग्मा 1s, याला नाव देणार सिग्मा स्टार 1s. ठीक आहे. हे काय आहे, मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आहे. आता याच्या एका हेलियम मध्ये किती इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहे, 2 इलेक्ट्रॉन्स. त्यामुळे इथे आपण लिहून घेणार हे 2 इलेक्ट्रॉन एकामध्ये, या दुसऱ्या हेलियम मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स. असे टोटल किती आहेत, 1 2 3 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. आता ह्या 4 इलेक्ट्रॉन्सची फिलिंग आपल्याला काय करायची, लोअर कडून हायर कडे करायची. मग इथे पुट करून घ्यायची. याच्यामध्ये 2 बसणार, 1 2 3 अँड 4. म्हणजे 1 2 3 4 ह्या 4 पण इलेक्ट्रॉनचं आपण काय केलं, फिलिंग केलं. सो हेलियम मॉलिक्यूल साठी ही काय असणार आहे, एनर्जी लेवल डायग्राम. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहिणार आपण, इज इक्वल टू सिग्मा 1s टू सिग्मा स्टार 1s2. हे काय झालं, हेलियम मॉलिक्यूल साठीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता सेम करायचं.
त्यामध्ये एनर्जी इव्हॉल्व काढायची, बॉन्ड ऑर्डर काढायची. आता एनर्जी जी इव्हॉल्व झाली त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. इथे किती आहे 2 आणि अँटी बॉन्डिंग मध्ये किती आहे 2. मग जस्ट काय करायचं, व्हॅल्यू पुट करायची इथे 2 आणि इथे 2. ठीक आहे. सो ह्याचं काय होणार, -2 बीटा प्लस 2 बीटा. मायनस प्लस काय येणार 0. सो इथे जी असेल स्टॅबिलायझेशन एनर्जी ती किती येणार आहे, हेलियम मॉलिक्युल साठी 0 येणार आहे. आता आपल्याला बॉन्ड ऑर्डर कॅल्क्युलेट करायची. सेम घ्यायचं, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. इथे किती आहे 2 आणि अँटी बॉन्डिंग मध्ये पण किती आहे 2. ठीक आहे. सो हे किती होणार 0 मीन्स ही 0 येणार. सो बॉन्ड ऑर्डर किती झाली याची, हेलियमची 0 झाली. बॉन्ड ऑर्डर किती झाली 0 झाली. बॉन्ड ऑर्डर 0 म्हणजे काय, इथे फॉर्मेशन झालंच नाही. फॉर्मेशन झालं नाही म्हणजे काय, याच्यामध्ये बॉन्ड प्रेझेंटच नाही. सो इथे काय आहे ना, नो बॉन्ड फॉर्म बिटवीन हेलियम ॲटम, नो बॉन्ड फॉर्म. ठीक आहे. आणि मॅग्नेटिक कॅरेक्टर काय असणार आहे, डायमॅग्नेटिक, कारण इथे सर्व काय आहे पेड इलेक्ट्रॉन्स आहे. पेड ऑल paired electrons, so it is diamagnetic. सो हे पूर्ण काय होते, हेलियम मॉलिक्यूलची इन्फॉर्मेशन होती. ठीक आहे. सो हे काय होत आहे, एनर्जी लेवल डायग्राम फॉर होमोन्यूक्लियर डायटॉमिक मॉलिक्यूल ऑफ फर्स्ट रो. मग यामध्ये आपण काय पाहिले, H2+ आयनची एनर्जी लेवल डायग्राम पाहिली आणि हेलियम म्हणजे हे He2 मॉलिक्यूलची एनर्जी लेवल डायग्राम पाहिली. ठीक आहे. सो नेक्स्ट लेक्चरला आपण पाहणार आहोत की होमोन्यूक्लियर डायटॉमिक मॉलिक्यूल ऑफ सेकंड रो. त्याच्यामध्ये आपल्याला पाहायचंय लिथियम मॉलिक्यूल असेल, त्यानंतर B2 मॉलिक्यूल असेल, B2 मॉलिक्यूल असेल, त्यांच्या काय पाहायच्यात आपल्याला, एनर्जी लेवल डायग्राम पाहायची, जी काय एनर्जी इव्हॉल्व झाली आहे ती पाहायची, त्यानंतर त्याची बॉन्ड ऑर्डर काय आहे ते पाहायचं. सो ही सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला काय करायची नेक्स्ट लेक्चरला पाहायची आहे.